नमस्कार. मी महेंद्र दामले. अ, मी चित्रकार आहे आणि मी गेली 25-26 वर्ष चित्रकला शिकवतो सुद्धा आहे. One minute. गेली अनेक वर्ष चित्रकला शिकवताना अ, मी अनेक सरकारी पातळीवरील किंवा शासकीय पातळीवरील, राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला शिक्षणासंबंधातली जी धोरणं आहेत, त्यामध्ये काय बदल घडतोय ते पण पाहतो. आणि त्यामुळे सिंधू जन अकॅडमीनी मला जेव्हा विचारलं की मी कुठच्या विषयावर बोलू शकेन, तेव्हा मी हा विषय निवडला की मेंदू संबंधात किंवा त्याचं कार्य या संबंधात शास्त्रज्ञ काय अभ्यास करतायत आणि त्याचा दृश्यकला शिक्षणावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा त्याचा काय संबंध असू शकतो. तर मी माझं प्रेझेंटेशन सुरू करतो आणि मग आपण पुढे बोलू. राष्ट्रीय धोरण 2005 आणि नवीन शिक्षण धोरण 2020 यानुसार कला या विषयांच्या शिक्षणाला महत्त्व देण्यात आलंय. कला शिकल्याने विद्यार्थ्यांमध्ये समग्र व्यापक सृजन क्षमता विकसित होते. हा मूलभूत विचार त्यामागे आहे. या कारणामुळे मी हा आजचा विषय मांडत आहे. इथे मला एक सांगायला आवडेल की असं मानलं जातं की भारताची जी स्वातंत्र्य उत्तर काळामधली जी शिक्षण पद्धती होती, ती बरीचशी ब्रिटिशांच्या काळामध्ये जी शिक्षण पद्धती त्यांनी निर्माण केली, त्याचाच एका अर्थी एक स्वरूप होतं. आणि त्याचा उद्देश, ब्रिटिशांचा उद्देश साधा होता की त्यांना त्यांच्यासाठी काम करणारा नोकर वर्ग, वर्क फोर्स निर्माण करायचा होता. आणि आपणही ती गोष्ट कदाचित ध्यानात न घेता आपण ती शिक्षण पद्धती राबवली आणि त्याच्यामुळे हे नवीन शिक्षण धोरण जे 2020 मध्ये डिक्लेअर केलं गेलं, जाहीर केलं गेलं, त्याच्यामध्ये हा एक मोठा बदल घडलाय. कारण आता राष्ट्रीय पातळीवरचं धोरण असं म्हणतंय की आता वर्कफोर्स निर्माण करायचा आहे, एक उद्देश आहेच, पण क्रिएटिव्ह वर्कफोर्स निर्माण करायला पाहिजे. आणि हा सगळ्यात मोठा बदल आहे असं मला वाटतं. आणि हे धोरण असं म्हणत आहे की कलेला आपण कले व्यतिरिक्त इतर विषय शिकवण्याचं साधन म्हणून वापरायला हवं. कला सर्व विषयातील ज्ञानाला समजण्याचा मार्ग बनायला हवं. आणि हे सगळं वाचणं किंवा हे सगळं ऐकणं हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण इतकी वर्ष भारतामध्ये शालेय पातळीपासून आपली सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अशी होती की सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी म्हणजे गणित आणि विज्ञान. मग त्याच्यानंतर भाषा, मग त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, मग त्याच्यानंतर कला. त्याच्यामुळे कोणी असं म्हणणं की कला सर्व विषयातील ज्ञानाला समजण्याचा मार्ग बनायला हवं, हे फार मोठी भूमिकेतला बदल आहे. पण शालेय पातळीवरील कलेचं स्वरूप जे आहे ते अनेक पातळ्यांवर महाविद्यालयातील कला शिक्षणावर अवलंबून असतं. कला महाविद्यालय, आणि मी कला महाविद्यालय असं जेव्हा म्हणतो तेव्हा एकच एक कला महाविद्यालय असं म्हणत नाही. म्हणजे मी फक्त आर्ट स्कूल असं महाराष्ट्रात म्हटलं की लोकांना वाटतं की सर्व कोणी फक्त जे स्कूल ऑफ आर्ट बद्दल बोलत आहे. असं नाहीये त्याचा अर्थ. मी असं म्हणतोय की सर्व आर्ट स्कूल्स कलेकडे ज्ञानभाषा म्हणून पाहत नाहीये. कला महाविद्यालय कलेकडे भावनिक अभिव्यक्ती किंवा अभिव्यक्तीपेक्षाही भावनिक विसर्ग
या दृष्टीने पाहते. आपलं शिक्षण हे चित्र काढण्याच्या कृतीला खूप महत्व देतं. ओके. मी हे परत परत म्हणतोय, की आपलं शिक्षण हे चित्र काढण्याच्या कृतीला महत्व देतं. विशिष्ट प्रकारचं चित्र काढणं हे महत्वाचं असतं. त्याच्यात 2 प्रकार असतात. एक आभासात्मक दृश्य निर्माण करणारे चित्र काढणं आणि दुसरं आकार रचना करून भाषिक विचाराला, गृहीतकाला समांतर प्रतिमा निर्माण करणारे चित्र निर्माण करणं. या ज्या गोष्टी आहेत, या आर्ट स्कूलमध्ये शिकत असताना कधी लक्षात येत नाहीत. कारण काय असतं, की आपण आर्ट स्कूलमध्ये शिकत असतो, तेव्हा आर्ट स्कूलची स्वतःची एक परंपरा असते. महाराष्ट्राची किंवा भारताची एक कलेची परंपरा आहे. आपण त्या परंपरेच्याच अनुषंगाने शिकवत आहोत. अशी भावना फार प्रबळ असते तेव्हा. आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी आपण काय शिकतो याचा एक वस्तुनिष्ठपणे विचार करणं तेव्हा बऱ्याच वेळेला शक्य होत नाही. त्यामुळे मी सुद्धा जेव्हा विचार करतो तेव्हा मला वाटतं, की अरे आपण ही 2च प्रकारची चित्र काढायला शिकतो. एक आभासात्मक दृश्य निर्माण करणारे चित्र आणि एक आकार रचना करून भाषिक विचाराला, गृहीतकाला समांतर प्रतिमा निर्माण करणारे चित्र निर्माण करणं. हा मुद्दा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, की भाषिक विचार आणि गृहीतकाला समांतर प्रतिमा निर्माण करणं. का? ते आपल्याला पुढे लक्षात येईल. मी त्याची काही उदाहरणं दाखवते. ही उदाहरणं निवडताना मला खूप अडचण आली, कारण उदाहरणं कोणाची निवडायची असा प्रश्न होता. कारण मी ज्यांची उदाहरणं निवडीन त्यांची चित्र जर का ओळखता आली तर लोक असं म्हणतील, की महेंद्र दामले असं म्हणतात, की या चित्रकारांना अमुक अमुक गोष्टी कळल्या नाहीत. मी असं म्हणत नाहीये. ही चित्र प्रसिद्ध चित्रकारांची आहेत आणि म्हणून मी मुद्दामून इतिहासातले चित्रकार निवडले. म्हणजे मी त्या अडचणीत सापडायला नको. ही चित्र नुसती त्या विषयाचं एक रिप्रेझेंटेशन करतायत, की आभासात्मक दृश्य निर्माण करणारी चित्र. मग त्याच्यात पोर्ट्रेट आहे, त्याच्यात स्टील लाईफ आहे, त्याच्यात अगदी सुरुवातीला आपण करणारं मॅनमेड ऑब्जेक्ट नेचर वगैरे आहे, लँडस्केप्स आहेत आणि सो कॉल्ड कॉम्पोजिशन्स पण आहेत. ही दोन्ही प्रकारची चित्र काढताना आपले वैयक्तिक अनुभव, त्याविषयीचं भान, त्याकडे पाहणे, त्याचा संबंध, आपण जी चित्र काढतो त्याची लावणे, अशा प्रक्रिया फार जोरकसपणे चालत नाही. कारण आर्ट स्कूलमध्ये चित्र काढणं या गोष्टीमध्ये एवढे गुंतलेलो असतो आपण, की आपल्याला स्केचेस करायचे असतात, आपल्याला दररोजची असाइनमेंट असते आणि त्याच्या ठराविक प्रकारचा रिझल्ट आपल्याला मिळवायचा असतो. आणि त्याच्यामुळे माझा वैयक्तिक अनुभव काय आहे, तो कसा होता, तो काल कसा होता, आज कसा आहे, त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्याचा संबंध मी जे चित्र काढतोय त्याच्याशी लावणं, ही प्रक्रिया फार होत नाही. आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला आर्ट स्कूल संपताना असा हळूहळू प्रश्न पडायला लागतो, की मी कला शिक्षण घेतलं, मी चित्र का काढतो, असे प्रश्न पडायला लागतात. आणि त्याच अर्थी मी असं म्हणतोय, की कला शिक्षण मी चित्र का काढतो या उद्देश आणि हेतूकडे घेऊन जात नाही. ते कृतीमध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो आणि परिणामी कला ज्ञानभाषा कशी बनू शकेल. सॉरी, इथे टायपिंग मिस्टेक झाली आहे. परिणामी कला ज्ञानभाषा कशी बनू शकेल या प्रश्नाच्या उत्तराकरता मी मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाकडे लक्ष देणार आहोत.
आणि इथे गंमत बघा की आर्ट स्कूलमध्ये काय होतं की आर्ट स्कूलमध्ये थिअरॉटिकल विषय आहेत. एक कलेचा इतिहास आहे, दुसरं सौंदर्यशास्त्र आहे आणि त्या विषयांमुळे मी चित्र का काढतो, त्याचा हेतू काय, त्याच्यामुळे माझ्यावर परिणाम काय होतो, अशा प्रकारची विचार करण्याची सवय मला लागावी या हेतूने ते विषय ठेवलेत एका अर्थी. परंतु कृतीमध्ये गुंतल्यामुळे ते विषय फक्त परीक्षेपुरते राहतात आणि त्याच्यामुळे मला विचार करायला मी शिकत नाही आणि त्यामुळे आर्ट स्कूलमध्ये असताना हे कळतही नाही की मी जसं कला करतोय तसं एखादा ऍथलीट ट्रेनिंग घेत असतो, एखादा शास्त्रज्ञ अभ्यास करत असतो, एखादा गायक गात असतो, एखादा नृत्य शिकणारा नृत्य शिकत असतो आणि ते सर्वजण एका अर्थी एकाच प्रकारची प्रक्रिया करतायत. मग ते कशा पद्धतीने विचार करतात, मी कसा विचार करतोय, मला त्यांच्याकडनं माझ्या प्रश्नांमध्ये जी काही मला अडचणी जाणवतात त्याची उत्तरं सापडू शकतील का, अशा दिशा सुद्धा मिळत नाहीत. त्याच्यामुळे मला सुद्धा हे जे मेंदूचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ आहेत हे खूप वर्षांनी, म्हणजे मी कॉलेज संपल्यानंतर जवळजवळ 12-13 वर्षांनी मला ते हळूहळू सापडले. कारण तितकी वर्ष मला त्यांच्या विषयाचा अभ्यासाचा अप्रोचच समजत नव्हता की मी त्यांच्याकडे जाऊ का मुळात, हेच कळत नव्हतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आर्ट स्कूलमध्ये जे थिअरीचे विषय आहेत त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पाहायला पाहिजे, विचार करायला पाहिजे की ते केवळ धडे आहेत की त्याच्यामुळे माझ्या कृतीकडे, चित्र काढण्याच्या कृतीकडे मी वेगळ्या पद्धतीने पाहायला शिकेन, त्याच्याबद्दल विचार करायला शिकेन, त्याचा हेतू काय, त्याचा माझ्या वैयक्तिक अनुभवाशी संबंध काय, या गोष्टी मी तपासेन याच्याकरता आहेत. तर मी माझ्या मुद्द्याकडे येतो. अनेक शास्त्रज्ञ आहेत अभ्यास करणारे आणि मी काही शास्त्रज्ञ नाही. त्याच्यामुळे जर का एखादा न्यूरोलॉजिस्टनी त्याच्या शास्त्रीय भाषेत काही मांडलं तर मला कळणं कठीण जातं फार. त्यामुळे मला हे दोन शास्त्रज्ञ मला समजतील असे सापडले. एक व्ही एस रामचंद्रन, अतिशय जगप्रसिद्ध आहेत, भारतीय वंशाचे परंतु अमेरिकन आहेत. ते अमेरिकेतच जवळजवळ त्यांचं सर्व उत्तरायुष्य गेलं आणि तिथेच ते आजही अभ्यास करतात, रिसर्च करतात. आणि जेम्स झूल हे लेखक आहेत, हे शास्त्रज्ञ आहेत परंतु न्यूरोलॉजिस्ट नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जी काही त्यांचा अभ्यास मांडण्याची जी पद्धत आहे ती माझ्यासारख्या चित्रकाराला, चित्रकला शिक्षकाला समजायला सोपी अशी आहेत. त्याच्यामुळे मी या दोघांच्याकडे जास्ती वळलो आणि त्यांचा अभ्यास करायला लागलो. हे व्ही एस रामचंद्रन हे आज म्हणजे मागे आईन्स्टाईनचा फोटो आहे म्हणून अनुषंगाने सांगतो की आज न्यूरोलॉजीमध्ये व्ही एस रामचंद्रन आईन्स्टाईन आहेत. व्ही एस रामचंद्रन बोलायला लागले तर जग अख्खं ऐकतं की ते नवीन काय गोष्ट सांगू इच्छितात. इतकं त्यांचा अभ्यास, इतकी त्यांची अंतर्दृष्टी, इनसाइट ही महत्वाची मानली जाते. त्यांची ही पुस्तकं आहेत जी जगप्रसिद्ध आहेत. फॅन्टम्स इन द ब्रेन, नंतर द टेल ब्रेन आणि इमर्जिंग माइंड. फॅन्टम्स इन द ब्रेन हे पुस्तक आहे, हे त्यांचे जे वेगवेगळे पेशंट्स आहेत ज्यांना काही ऍक्सिडेंटमुळे त्यांचे हात कापले गेले, पाय कापले गेले, त्या संबंधात प्रचंड वेदनांनी व्याकुळ झालेले पेशंट
किंवा काही अपघातामध्ये मेंदूला इजा झालेले पेशंट, किंवा मेंदूचे जे वयोपरत्वे आजार होतात, अल्झायमर सारखे, त्याचे पेशंट, अशा पेशंटच्या ज्या काही अडचणी होत्या त्याचा त्यांनी जो काही अभ्यास केलाय आणि त्याच्यातून त्यांना जे काही मेंदूच्या रचनेबद्दल, मेंदूच्या कार्याबद्दल समजत गेलं, ते फॅन्टम्स इन द ब्रेन मध्ये मांडलंय. टेल ब्रेन मध्ये त्याच्या पुढचा भाग आहे की त्यांनी अनेक गोष्टी, म्हणजे मानवाला सौंदर्यानुभव कसा मिळतो, का मिळतो, भाषेचा उगम कसा झाला, अर्थ नावाची गोष्ट कशी काय निर्माण झाली, प्रतिमा निर्मितीच्या प्रवृत्ती माणसात कशा निर्माण झाल्या, अशा अनेक गोष्टी टेल ब्रेन मध्ये लिहिल्या आहेत. आणि इमर्जिंग माइंड हा त्याच्या पुढचा भाग आहे. त्याच्या कव्हरवरती फार इंटरेस्टिंग प्रतिमा आहे, तुम्हाला दिसते की समोर डार्विनचा पुतळा आहे आणि मागे खुर्चीमध्ये माकड आहे. आणि व्ही एस रामचंद्रनच्या कामातून एक महत्वाचा दिशा आपल्याला विचारायला प्राप्त होते, ती म्हणजे की मानवाची उत्क्रांती कशी झाली, त्या उत्क्रांतीमध्ये त्याच्या मेंदूमध्ये कसे फरक पडत गेले आणि ते बदल घडताना नक्की काय काय गोष्टी मेंदूच्या शारीरिक पातळीवर झाल्या, त्याचा परिणाम माणसाच्या ज्ञान प्रक्रियेवरती कसा झाला आणि त्याचा परिणाम दगडाची हत्यारं बनवणं, कला निर्माण करणं, भाषेचा शोध लागणं, अर्थ नावाची गोष्ट समजणं, सत्सद विवेक बुद्धी नावाची गोष्ट माणसामध्ये निर्माण होणं, अशा अनेक गोष्टी व्ही एस रामचंद्रन हळूहळू त्याचा विचार करतायत की हे कसं घडलं. आणि या सगळ्या घडामोडींचा संबंध ते माणसाच्या सगळ्या निर्मितीशी लावतायत. मग त्याच्यात कला आली, विज्ञान आलं, गणित आलं, संगीत आलं, सगळ्या गोष्टी त्याच्याशी संबंधित झाल्या. आणि त्याच्यामुळे हे फार इंटरेस्टिंग पुस्तक आहे, फार महत्वाचं पुस्तक आहे. कारण तुम्ही विचार करा की एक मेंदूचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ म्हणतो की मानवामध्ये सत्सद विवेक बुद्धी कशी निर्माण झाली असेल, तो ती झाल्यामुळे काय झालं असेल, ती होण्याआधी कसा असेल मानव. आणि त्यामुळे हे जे त्यांचं चिंतन आहे हे एका अर्थी शास्त्रज्ञाचं आहे आणि ते एका अर्थी मानवी जीवनाला भेटणाऱ्या अनेक गोष्टींच्या वरती पण प्रकाश टाकतं. आणि त्यामुळे हे पुस्तक तर खूप महत्वाचं आहे, तुम्हाला सांगतो. पण या पुस्तकामध्ये त्यांनी जे चिंतन केलं त्याची पहिली पायरी फॅन्टम्स इन द ब्रेन मध्ये. दुसरे लेखक जेम्स झूल, आणि त्यांची ही दोन खूप महत्वाची आणि प्रेरणादायी पुस्तकं आहेत, द आर्ट ऑफ चेंजिंग द ब्रेन आणि फ्रॉम ब्रेन टू माइंड. आणि मी जेव्हा हे पुस्तकाचं नाव वाचलं आणि पुस्तक वाचलं की फ्रॉम ब्रेन टू माइंड, धक्का बसला. कारण आपण समजतो की मन नावाची गोष्ट काहीतरी अदृश्य आहे, आपल्या शरीरात कुठेतरी आहे. आणि हे शास्त्रज्ञ पुस्तकात चक्क असं म्हणतात की मेंदूमध्ये ठराविक प्रक्रिया ठराविक पद्धतीने झाल्या की हळूहळू त्याचं रूपांतर मनात होतं. आणि आपल्याला हे स्वीकारणं जरा कठीण जातं, कारण आपण कधी असा विचार नसतो केलेला. पण ही दोन अतिशय महत्वाची आणि अतिशय प्रेरणादायी पुस्तकं आहेत, आपल्याला वेगळ्या दिशेने विचार करायला लावणारी पुस्तकं आहेत. याच्यामुळे मला लक्षात आलं की मानवी मेंदूचं कार्य आणि त्याच्या क्षमता अचाट आहेत.
आणि जसजसं मानवी मेंदूचं कार्य कसं चालतं हे कळू लागलं, त्यातून मानवाच्या क्षमता आणि त्या निर्माण होण्याची कारणं आणि मानवाने विविध अनुभवांना दिलेला प्रतिसाद या गोष्टी स्पष्टपणे समोर येऊ लागल्या. रामचंद्रन यांच्या अभ्यासाबाबत वाचताना आभासात्मक चित्र निर्माण करणं याबाबत आर्ट स्कूलमध्ये जी चुकीची संकल्पना निर्माण होते, त्याचा माझ्या मनातला फुगा फुटला. हे काय आहे मी तुम्हाला जरा सांगतो. ते म्हणतात की आपल्या मेंदूची कार्य करण्याची पद्धत अशी आहे की आपल्याला मेंदूमुळे समोर पाहिलेल्या दृश्याचे चित्र काढण्याची क्षमता आपल्यात असतेच. आणि असं म्हणून ते एका ऑटिस्टिक व्यक्तीने केलेल्या चित्राचं उदाहरण देतात. जर का कोणाला विचारलं की ऑटिस्टिक व्यक्तीने केलेलं चित्र कुठचं या 3 चित्रांपैकी, तर बहुतेक लोक सी ही जी काही प्रतिमा आहे, जी आपल्या स्क्रीनवरती उजव्या हाताला आहे, ती आहे असं म्हणतील. पण ते जे चित्र आहे सी हे 8 वर्षाच्या सामान्य मुलांनी केलेले चित्र आहे. बी हे जे मध्यभागी असलेले चित्र आहे हे जगप्रसिद्ध चित्रकार ज्याला प्रतिभावंत म्हणतात, लिओनार्दो दा विन्सी, त्याचं काढलेलं चित्र आहे, त्यांनी काढलेलं आहे. आणि ए हे जे चित्र आहे हे ऑटिस्टिक व्यक्तीने काढलेलं चित्र आहे. आणि तुम्हाला लक्षात येईल की ऑटिस्टिक व्यक्तीने काढलेले चित्र हे लिओनार्दोच्या चित्रा तुलनेत तेवढंच प्रभावी आहे, तेवढंच सुंदर आहे, तेवढंच तपशिलाने भरलेलं आहे. ते त्याच पद्धतीने घोड्याच्या पळण्याची हालचाल दाखवतं. शेपटी, पाय, घोड्याच्या मानेवरची आयाळ पहा पूर्ण किती सुंदर पद्धतीने आणि किती प्रिसिजननी ते ड्रॉ केलंय. तर ह्या चित्राचं उदाहरण देऊन रामचंद्रन म्हणतात की ऑटिस्टिक व्यक्ती जिला कदाचित आपल्या शर्टाचं बटन नाही लावता येणार आहे, त्यांना भरवावं लागेल कदाचित, अशी व्यक्तीच्या मध्ये एक क्षमता एवढी प्रचंड आहे की ते असं चित्र काढू शकतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ प्रसिद्ध सिनेमा रेन मॅन हा अशाच प्रकारच्या व्यक्तींवर होता की ज्याच्यामधलं कॅरेक्टर हा कुठचेही नंबर, कुठचेही आकडे त्याला आठवायचे, त्याला अख्खी टेलिफोनची डिरेक्टरी पाठवायची एका रात्रीत, कारण त्याच्या मेंदूची क्षमता ती आहे. तर जर का ऑटिस्टिक व्यक्ती असं चित्र काढू शकते, तर मग आपण जे चित्र काढतोय 4 वर्ष शिकून, तेव्हा आर्ट स्कूलमध्ये आपल्याला वाटतं की फार आपण मोठी अचीवमेंट केली आणि आपण फार मोठे आर्टिस्ट व्हायला लागलो. त्या कल्पनेचा फुगा माझ्या मनातला फुटला. कारण मला असं लक्षात आलं की ती नैसर्गिक क्षमता माझ्यामध्ये आहे, ती मी शिक्षण घेतलं आणि त्या क्षमतेला त्याचा मी परिणाम बघायला लागलो. ही स्लाइड मी तुम्हाला मुद्दामून दाखवतोय की रामचंद्रन म्हणतात त्याचं हे उदाहरण आहे. एका मानवाने केलेल्या या वेगवेगळ्या दगडाच्या वस्तू आहेत, प्रागैतिहासिक काळातल्या माणसाच्या आहेत. आपल्या डाव्या हाताला सगळ्यात कोपऱ्यात वरच्या बाजूला एक दगड आहे ज्याच्यात नैसर्गिकपणे ही 2 छिद्र नाही म्हणता येणार, 2 ठसे आहेत गोलाकार, आणि त्याच्या खाली एक आडवा ठसा आहे. आणि तो दगड त्याला सापडला आणि तो मानवाने चेहऱ्याची प्रतिमा म्हणून ठेवून दिला बाजूला. या काळात माणूस दगडाला धार देऊन हत्यारा बनवत होता. इकडे आपल्याला दिसेल DEF या प्रतिमा तेच दाखवतात. आणि ते आकार देत असताना त्याला अनेक दगडामध्ये चेहऱ्यांचे आकार सापडत होते आणि ते तो वेगवेगळे ठेवत होता. हळूहळू त्या चेहऱ्यांच्या आकारांना मानवाकृती आली, शरीराची आकृती आली, आकार जास्ती सुंदर व्हायला लागले. हे जे गोल
चेंडू सारखे आकार आहेत. हे दगड म्हणजे मानवानी बनवलेले हाडांचा चुरा करून त्यातला बोन मॅरो खाण्यासाठी बनवलेले दगड आहेत आणि अतिशय सुंदर आकारबद्ध बघा. त्यात चेंडूंचं सौंदर्य पहा. तर ही जी आपल्या क्षमता आहे तीच क्षमता आपण आर्ट स्कूलमध्ये शिकतोय, त्याचाच वापर करायला शिकतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि मग कळलं की अरे आपण काय अगदी मोठा अचीवमेंट केली. त्यामुळे आर्ट स्कूलमध्ये जे शिकतो मिरवतो ते नैसर्गिकरित्या सहज आहे. त्याच्यामध्ये फार काही मोठे यश कमावलंय असं मानायची गरज नाही. आपली नैसर्गिक क्षमता आपण वापरायला शिकतो इतकंच. आणि या नैसर्गिकरित्या आपण आपल्या क्षमतेला वापरायला शिकण्यात अडकून राहिलो तर कलेपासून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळवता येतील. त्याच्यापासून आपण दूर राहू. आपण मेंदूच्या होणाऱ्या अभ्यासाकडे पाहिलं तर आपण जास्त चांगल्या रीतीने शिकू शकतो. रामचंद्रन याच पद्धतीने अमूर्ततेबद्दल पण बोलतात. ते म्हणतात की आपला मेंदू हा अनुभवातील तपशिलांपेक्षा त्याच्या संक्षेपी तीव्र स्वरूपाला जास्ती प्रतिसाद देतो. त्याचा वापर चित्रकार अमूर्त दृश्यात करतात असं रामचंद्रन म्हणतात. ते याकरता एक फार सुंदर त्यांनी एक प्रयोग केला. शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की सीगल्सची जी मादी आहे तिच्या चोचीवरती, पिवळ्या चोचीवरती एक लाल डॉट असतो आणि जी नवीन जन्मलेली पिल्ल आहेत त्या पिल्लांना तो पिवळी चोच आणि लाल डॉट दिसतो आणि ते दिसलं की आपल्याला अन्न मिळतं हेही त्यांना कळलेलं असतं. त्यामुळे पिवळी चोच आणि लाल डॉट दिसला की ते प्रचंड उत्साहित होतात, चिवचिवाट करायला लागतात. त्याच्यामुळे सायंटिस्टनी, शास्त्रज्ञांनी असं केलं की त्यांनी एक आईस्क्रीमच्या काडीसारखी काडी घेतली आणि त्याला एक लाल डॉट डावला आणि तो दाखवला त्या पिल्लानं. आणि ती पिल्ल प्रत्यक्ष चोचीला पाहून जेवढा त्यांनी चिवचिवाट केला नाही तेवढा या पट्टीला पाहून केला ज्याच्यावरती एक डॉट आहे. आणि म्हणून मग सायंटिस्टनी त्याच्या पलीकडे जाऊन त्या पट्टीवरती 3 रेषा लाल त्याच रंगाच्या ओढल्या आणि ती पट्टी दाखवली तर त्या पिल्लांनी थैथयाट केला. तर रामचंद्रन म्हणतात काय झालं नक्की. ओके, काय झालं नक्की. असं झालं की तिकडे त्यांची आई तर नाहीये परंतु त्यांनी जो तपशील पाहिला त्याचं संक्षिप्त रूप, तीव्र स्वरूपाचं रूप त्यांनी पाहिलं आणि त्याचा प्रतिसाद त्यांचा जास्ती तीव्र होता. जी गोष्ट सीगल्सच्या नवजात पिल्लांमध्ये होते, त्यांच्या मेंदूमध्ये होते, तीच गोष्ट आपल्या मेंदूमध्येही आहे असं रामचंद्रन म्हणतात. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा अमूर्त चित्र पाहतो तेव्हा आपल्याला नकळतपणे अशा प्रकारच्या दृश्यांची आठवण येत असते. तर रामचंद्रन म्हणतात की अशाच अनुभवाचं संक्षिप्त रूप हे या अमूर्ततेत आहे. आणि फक्त हे एकच उदाहरण नाहीये, ते मोनेचं पण उदाहरण देतात की मोने प्रत्यक्ष निसर्गाला पाहतो हा चित्रकार आणि त्याचं रूपांतरण ठिपक्यामध्ये किंवा डॅशमध्ये किंवा रेषेमध्ये किंवा काहीतरी रंगाच्या आकारात करतो आणि त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की ते लांबून पाहिल्यावरती वाटतं की अरे वॉटर लिली आहे, अरे हे पाणी आहे, अरे हे प्रतिबिंब आहे ढगाचं. आणि तुम्ही जवळ घेऊन बघितलं तर तुम्हाला कळतं की तिथे काहीच नाहीये, नुसते रंगाचे फराटे ओढलेत किंवा डॉट्स आहेत किंवा काहीतरी आकार आहे. तर रामचंद्र असं म्हणतात की मोनेला प्रत्यक्षातली कमळं पाहून असं चित्र काढण्याची जी की त्याला जे समजलं ते मानवी मेंदूच्या अशा क्षमतेमुळे समजलं
की अनुभवाला संक्षिप्त आणि तीव्र प्रतिमेच्या स्वरूपात पाहता येणं, आणि त्याचा हा परिणाम आहे. आणि त्याचमुळे आपण जेव्हा बरीचशी अमूर्त चित्र पाहतो, विशेष करून जेव्हा ती अशा प्रकारे निसर्ग दृश्याच्या आधारे स्थापित झालेली असतात, तेव्हा अशा प्रकारच्या निसर्ग दृश्यांची आठवण आपल्याला येते त्यांना बघून. कारण आपल्या मेंदूची ठराविक केंद्र कार्य करणारी ते चित्र पाहून जागृत होतं, आठवणी निर्माण होतात तशाच प्रकारच्या तपशिलातल्या अनुभवाचा, आणि अशाच प्रकारच्या प्रत्यक्षातल्या अनुभवातून तीव्र संक्षिप्त अनुभवाकडे चित्रकार जातो आणि तो अशी चित्र निर्माण करतो. मी जेव्हा हे सगळं बघायला लागलो, वाचायला लागलो, तेव्हा मला वाटलं की अरे, हे जर का शिक्षण घेत असताना समजलं तर किती मजा येईल, किती गोष्टी सोप्या होतील. कारण आर्ट स्कूलमध्ये असताना, तुम्ही कला शिक्षण घेत असताना तुमचा भर एकतर चित्र काढण्यावरती असतो आणि त्याचं एक विशिष्ट स्वरूप तयार व्हावं, त्या दिशेने ती जावीत, या दिशेने आपला सगळा आटापिटा चाललेला असतो. त्यावेळेला जर का आपल्याला कळलं की अरे, माझ्या मेंदूच्या क्षमता एवढ्या आहेत आणि त्या त्या क्षमतांना मी जर का टॅप करण्यासाठी मला शिक्षणामधून जर का प्रक्रिया कळली की मी काय प्रकारे नक्की पाहू, काय प्रकारे विचार करू, काय प्रकारे चित्र काढायचा प्रयत्न करू, ज्याच्यामुळे माझ्या मेंदूची ती विशिष्ट क्षमता मला वापरता येईल. म्हणजे गंमत पहा, मी तसाच मुद्दा थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतोय. लहान मुलं टॅनग्रॅम खेळतात. टॅनग्रॅम मध्ये 7 तुकडे आहेत, ते 7ही तुकडे वापरून वेगवेगळ्या प्रतिमा बनलेल्या चेअर आपल्याला दिसतात स्क्रीनवर. आणि एका अर्थी पिकासो जे करतोय किंवा पिकासोचं जे काम पाहून डेव्हिड हॉकनी जे करतोय, त्यांचा हेतू जरी वेगळा असला तरी ते जी काही प्रतिमा बनवतात ती पूर्णपणे अर्थहीन वाटत नाही आपल्याला. ती प्रतिमाच नाही असं वाटत नाही, कारण आपल्या मेंदूची क्षमता आहे की आपण तुकड्या तुकड्यांमध्ये गोष्टी बघून त्या आपल्या मेंदूमध्ये त्यांना जोडून त्याची प्रतिमा बनवतो. रामचंद्रन म्हणतात की आदिमानवाच्या काळामध्ये मानव जेव्हा शिकार करत होता तेव्हा झाडीच्या मागे लपलेला वाघ किंवा बिबट्या बघून त्याला कळलं, पानापानांमधून बिबट्याचं तुकड्या तुकड्यात शरीर दिसलं आणि एकत्र येऊन कळलं की बापरे, इथे बिबट्या, इथून पळायला पाहिजे. ही जी क्षमता आहे ज्याच्यामुळे तेव्हा त्याला स्वतःचा बचाव करायला समजलं, तीच क्षमता इथे चित्र निर्माण करण्यामध्ये वापरली जाते. कारण ती क्षमता एकच आहे की दृश्याच्या तुकड्यांमध्ये जे जे काही दिसतं ते एकत्र करून एक प्रतिमा बघणं. हे सगळं काही आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्हाला तुम्ही जर का पाहिलं की आजच्या भाषिक शिक्षणात आजही भाषिक विचाराला खूप महत्व आहे शालेय शिक्षणात. आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन धोरणानुसार अनेक बोर्डांनी आदेश काढलेले आहेत की आता आर्ट इंटिग्रेशन करा, कला ही सगळ्या विषयांचं साधन म्हणून वापरा. आणि ते कसं वापरायचं हे काही कोणाला कळत नाही. कारण आपल्या समज असा आहे की मी कवितेवरती काहीतरी गाणं गायलं
किंवा एखाद्या धड्यावरती चित्र काढलं, किंवा टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवली, किंवा एखाद्या धड्यावरती नाटक केलं, किंवा एखाद्या दीर्घकाव्यावरती नृत्य बसवलं, म्हणजे मी आर्ट इंटिग्रेशन करीन. पण त्यांनी ज्ञान मिळणार आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. आणि मला चिंता तीच आहे की नवीन शिक्षण धोरणाने खूप मोठी संधी निर्माण केलेली आहे, खूप मोठी दिशेचा फरक निर्माण केलेला आहे. एकदम दिशा बदल झाला आहे आपल्या शिक्षणाच्या धोरणामध्ये. पण त्याचा आपल्या कला शिक्षण क्षेत्रातले जे सर्व लोक आहेत त्यांनी फायदा करून घेतला पाहिजे. कारण आजही भाषिक विचाराला शिक्षणात खूप महत्व आहे. त्यामुळे जो काही विषय आहे त्याच्या संबंधात अनुभवाला कोणी समोर ठेवत नाही, आणि त्यामुळे भाषिक विचार ज्ञान देऊ शकत नाही. भाषेतून काय सांगितलं आहे त्याचा अर्थ कळतो, पण ज्ञान मिळत नाही. कलेला जर का ज्ञान भाषा बनवायचं असेल तर कलेच्या प्रतिमा निर्मिती या प्रक्रियेकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण प्रतिमा निर्मिती हे खूप सुंदर पण गुंतागुंतीची प्रक्रिया. त्यात केवळ दृश्य नव्हे तर स्पर्श, गंध, चव, अवकाश, संख्या, कृतीमुळे, आपल्या मानवी कृतीमुळे तयार होणाऱ्या प्रतिमा, अशा अनेक प्रतिमांचे स्तर असतात. त्या सर्व स्तरांना एकत्र मिळून एक ओळख प्राप्त होते, आणि मग त्या ओळखीला भाषिक चिन्ह मिळतं, आणि मग त्याविषयी भाषिक विचार सुरू होतो. कला हे अशा अनेक स्तरातील अनुभवांना कोणत्याही हेतूने न पाहता त्यामध्ये राहून भाषेच्या पलीकडील अंतर्दृष्टीचे द्वार खुले करून देऊ शकते. म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न मी या स्लाइड मधून करणार आहे. सफरचंद म्हटलं की सफरचंदाचा गंध ते कापून हवेमध्ये राहिल्यामुळे कम्प्लीट ऑक्सिडाइज झालाय. ते खाण्याच्या वेळची त्याची चव, त्याचा स्पर्श, त्याचा करकरीतपणा, आवाज, सफरचंदाचे वेगवेगळे रंग, त्याचा पोत, आणि इंग्रजीत ऍपल म्हटल्यामुळे ऍपल कंपनीचे चिन्ह, अशा अनेक गोष्टी, असे अनेक अनुभवाला त्या लेयर्स आहेत. आपण जेव्हा एक सफरचंद बघतो तेव्हा ते सर्व लेयर्स आपल्याला उपलब्ध असतात, परंतु आपल्याला हवी तेव्हा त्या सर्व लेयर्सच्या प्रतिमेचा आपण ठराविक अर्थ किंवा ठराविक रूप वापरतो. या सर्व स्तरांना, या सर्व लेयर्सना एका दृश्य रूपामध्ये आपण सुरुवातीला संक्षिप्त करतो, बांधतो, आणि मग त्या दृश्य रूपाला पुढे जाऊन भाषेमध्ये एक चिन्ह मिळतं, शब्द मिळतो, नाव मिळतं. पण त्याच्या आधी कलेच्या पातळीवरती ते सर्व लेयर्स जे आहेत ते आपल्याला उलगडून बघायला मिळू शकतात. जसं या चित्रामध्ये फ्रेंच पेंटर होऊन गेला पॉल सेझान, त्याचं चित्र आहे. तो म्हणतो की ही सफरचंद म्हणजे फक्त रंग आहेत आणि रंगाच्या छटा आहेत. म्हणजे आता हा सफरचंदाच्या अनुभवातला एकच स्तर, रंग आणि त्याच्या छटा, या एकाच गोष्टीकडे पॉल सेझान बघू इच्छितो. हे जे काही अनुभवाकडे बघणं आहे ते कलेमध्ये होऊ शकतं. एकदा त्याला भाषिक ओळख प्राप्त झाली की ते चिन्ह पक्क होऊन जातं, आणि एकदा ते पक्क झालं की त्याचा लवचिकपणा निघून जातो. हेच मी इथे म्हणतोय की दृश्यकलेचं महत्व हे आहे
की ती अनेक संवेदनांचा पदर असलेल्या प्रतिमेला निर्माण करू देते. दृश्यकलेतील प्रतिमा ही याच अर्थी प्रवाही आणि लवचिक असते. पण त्यामुळे ओळख चिन्ह निर्माण होतं, जे भाषिक चिन्ह निर्माण होण्याआधीचा एक प्रमुख टप्पा आहे. कारण एकदा भाषिक चिन्ह निर्माण झालं आणि त्याचा वापर माहितीच्या आधारे सुरू झाला, की अनुभवापेक्षा गोठलेल्या अर्थानुसारच सर्व गोष्टी समजल्या जातात. कला या गोठलेल्या अर्थ आधी अनेक स्तर मोकळे करून हवे तसे मांडायचं स्वातंत्र्य देते. आणि म्हणूनच कला शिकल्यामुळे सृजनशील वृत्ती वाढू शकते. मी गेली अनेक वर्ष म्हणून कला या शब्दाचा इंग्रजी त्यातली अक्षर वापरून असा अर्थ लावलेला आहे, की आर्ट ही ART प्रोसेस आहे असं मी म्हणतो. त्यातला A अवेअरनेस साठी आहे, R रिस्पॉन्स साठी आहे आणि T टेक्निक साठी असं म्हणतो. म्हणजे कला ही अनुभवाचं भान ठेवून त्याला दिलेला प्रतिसाद आहे आणि तो प्रतिसाद देण्याचं तंत्र आहे असं मी म्हणतो. आणि त्याच्याचमुळे न्यूरो ॲस्थेटिक्स यामध्ये काय चाललंय हे पाहणं कलाकारांसाठी आणि कला शिक्षकांसाठी उपयुक्त होऊ शकतं. मी आपल्याला अजून एक प्रेझेंटेशन दाखवू इच्छितो. आपण 1 मिनिट थांबूया. हे जे दुसरं प्रेझेंटेशन आहे ते VS रामचंद्रन यांच्या अभ्यासानुसार मी केलेला अभ्यास आणि त्याच्यातून हे दाखवण्यासाठी की मानवाने निर्माण केलेली जी कला आहे ती कला ही त्याला जसजसं ज्ञान प्राप्त झालं त्या ज्ञानाचा परिपाक आहे, त्याचा परिणाम आहे. म्हणजे आपण कलेकडे ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त एक अभिव्यक्तीचं साधन म्हणून मानतो, भावनिक अभिव्यक्तीचं साधन म्हणून मानतो, त्याच्याऐवजी मला असं लक्षात आलं की भावनिक अभिव्यक्तीच्या पलीकडे जाऊन माणसाला संख्येचं ज्ञान व्हायला लागलं, त्याचं आकारमानाचं भान बदललं, त्याला अवकाशाचं भान प्राप्त व्हायला लागलं, त्याला दृष्टीचा मिळणारा जो काही अनुभव आहे जगाचा तो बदलला. त्याला आपल्या लक्षात येईल की आपण ज्याला मॅप म्हणतो की नकाशा आपण बनवतो कुठच्याही गोष्टीचा, आज आपण गुगल मॅपवरती क्षणोक्षणी अवलंबून असतो, तर ती जी मॅप बनवणं ही जी काही प्रक्रिया आहे ही मेंदूची प्रक्रिया आहे. त्याचा परिणाम म्हणजे गुगल मॅप आहे, आधुनिक रूप आहे ते. तर मॅप म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनुभवांचं आपण आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूच्या साहाय्याने तयार केलेलं चित्र, की ते कुठच्या कुठे काय काय ठेवलेलं आहे, कुठे कुठे काय काय अनुभव आहेत हे आपल्याला ते सांगतं. आणि हे समजून सांगण्यासाठी किंवा हे सिद्ध करता येतं का हे दाखवण्यासाठी मी हे टाइमलाईन बनवली. इथे वरच्या बाजूला जगातल्या सर्व संस्कृतीमधले कलाकृती आहेत. गरज नाही की सगळ्या संस्कृती त्याच्यात दिसतीलच, कारण त्याच्यात हेतू हा होता की माणसाच्या ज्ञानाचे टप्पे जे आहेत ते ओळखायचे आणि त्या टप्प्यामुळे त्याच्या कलेमध्ये कसा फरक पडत गेला हे दाखवायचं. आणि मला असं लक्षात आलं की प्रत्येक लहान मुलामध्ये तसेच टप्पे दिसून येतात. त्याच्या मेंदूचा जसा विकास व्हायला लागतो तसे त्याच्यामध्येही तशाच स्वरूपाचे बदल घडतात. आणि तेच सांगण्यासाठी मी ही चित्र बनवली की सगळ्यात पहिलं चित्र आहे आदिमानव
अर्थात हे काल्पनिक आहे की आपल्या हाताचा ठसा घेतोय, इथे दुसरं चित्र ठशांचं दिसून येतंय आणि लहान मुलंही तशीच चित्र रंगवतात. ठशात आकार शोधतात आणि मग त्याला कधी माडाचं झाड किंवा मोर किंवा पक्षी बनवतात. आपल्याला लक्षात येईल की फक्त लहान मुलं प्राणी बनवतात चित्रात, जसे मानवाने बनवले, कारण त्याचा मानवाशी प्राण्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होता. जसजशी मुलं मोठी होत जातात ते प्राण्यांची चित्र काढणं बंद करतात आणि मुलं शहरी असतील तर ते मोटर बाईक आणि गाड्यांची चित्र बनवतात. इथे आपल्याला दिसेल की माणसांनी सावलीसारखी माणसांची चित्र बनवली, ते शिकार करणाऱ्या चित्रात मुलंही तशी चित्र बनवतात. नंतर हे पहिलं पोर्ट्रेट प्रागैतिहासिक काळातलं आहे, जे चेहऱ्याची माहिती एकत्रित केली आहे. जशी मी आधी तुम्हाला दाखवली दगडामध्ये मानवी चेहऱ्याचे आकार, त्याचा एक पुढचा टप्पा आहे. माणसं मुलंही तसेच चित्र काढतात आणि त्यामुळे जेव्हा माहितीच्या आधारे मुलं चित्र काढतात तेव्हा हात असे हवेत उभारल्यासारखे काढतात, कारण त्यांना दोन हात शरीराला दाखवायचे एवढंच माहित असतं. त्या हाताची अवस्था कशी असते हा अनुभव ते तिथे आणत नसतात. हळूहळू त्याचा मेंदू जसजसा विकास होत जातो तसं त्याला हळूहळू स्पेशियल अनुभव आणि त्याच्या आधारे जगाची माहिती आणि त्याचं मॅप बनवणं, आणि त्यामुळे इजिप्शियन चित्रकार जे करतो की त्याचा हा जो चित्रातला शेतकरी आहे हा या झाडाच्या मागच्या बाजूला आहे, परंतु तो तो झाडाच्या वरती दाखवतो, कारण तो माहितीच्या आधारे चित्र करतोय. तशीच मुलं चित्र काढतात. मुलं जमिनीला भिंतीसारखं रंगवतात. तिसरी चौथी पासून त्यांचा मेंदूचा विकास वेगळ्या पद्धतीने व्हायला लागतो. त्यांच्यात अनालिटिकल थिंकिंग सुरू होतं. ते फक्त जगाकडे माहिती या नुरूप जगाची माहिती साठवून ठेवत नाहीत, तर ते तसंच का आहे, हे असंच का होतं, हे अशामुळे काय घडतं, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडतात, जे भारतीय तत्वज्ञान, ग्रीक तत्वज्ञान याचा उगम आहे असं मानलं जातं. तर त्याच्यामुळे त्या कलेमध्ये जे फरक पडतात तसे चौथी पाचवीपासून वास्तववादी चित्रकला, जे मी जग पाहिलं त्या जगाची मी पुनर्रचना केली अशा पद्धतीचं ते चित्रण आहे असं आपल्याला दिसेल. आणि मग त्याच्या आधारे आपण पुढे जातो. मग आधुनिक विज्ञान आलं, रेनेसा आला, मानव केंद्रित व्यक्ती केंद्रित विचार आला, जगाची दृष्टी आली, विज्ञानाने अनेक गोष्टी बदलल्या जगाला समजून घेण्याच्या. त्याच्यामुळे अनालिटिकल थिंकिंग वाढलं आणि मग वेगळ्या पद्धतीने जगाचा दृष्टिकोन, एक एक लेयर, अनालिटिकल थिंकिंग म्हणजे अनुभवाचा एक एक पदर उलगडून त्याच्या आधारे आपला अनुभव मांडण्याची प्रक्रिया दिसायला लागली, जी आपल्याला पाश्चात्य जगातल्या आधुनिक कलेत दिसते, तर तीच मुलं सुद्धा समजून करू शकतात. तर ही टाइमलाईन हे सिद्ध करण्यासाठी, म्हणजे आधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि मग माझं म्हणणं मांडण्याकरता की कला ही ज्ञान भाषाच आहे. फक्त पाश्चिमात्य कलेचा आपण आपल्या शिक्षणामध्ये स्वीकार केल्यामुळे आपण या एकाच दिशेने विचार करायला लागलो की फक्त भावनिक विसर्गाचं जे साधन आहे किंवा भावनिक अभिव्यक्तीचं जे साधन आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे मानलं गेलं की कला हे ज्ञानाचं, आत्मज्ञानाचं साधन आहे. तर तेच मानवी इतिहासामध्ये, मानवी उत्क्रांतीमध्ये आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून ही टाइमलाईन करण्याचा प्रयत्न मी 2005 पासून केला. याचे अनेक रूप तयार झाली. अर्थातच आजचं जे रूप आहे ते असं कम्प्युटरच्या आधारे दाखवणं शक्य नाही तुम्हाला, कारण ते खूपच मोठं आहे. म्हणजे जवळजवळ एका भिंती एवढी ती टाइमलाईन तयार झाली आहे. परंतु हे मला आपल्या पुढे मांडायचं होतं की कला ही या पद्धतीने आपण जर का वापरायला लागलो की पाहूया
की ती ज्ञानभाषा कशी होते, आपण विषयासंबंधातले अनुभव कलेच्या द्वारे मांडायला लागलो, तर ज्याला लोक म्हणतात अगदी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग वगैरे, तर त्यांना विचारलं की आउट ऑफ बॉक्स थिंकिंग म्हणजे काय हो, तर ते सांगणं कठीण जातं. ओके, तर आउट ऑफ बॉक्स थिंकिंग असं ज्याला लोकांनी भाषिक व्यवहारात ठरवून टाकलंय, ते आपल्याला असं लक्षात येईल प्रत्येक व्यक्तीला साध्य होऊ शकेल, कारण मानवामध्ये ती क्षमता आहेच, हे मेंदूचे शास्त्रज्ञ आपल्याला वारंवार सांगतायत. आणि त्याच्यामुळे मी आज माझे हे जे काही मांडणं होते ते आता इथे थांबवतो. तुम्हा सर्वांचे आभार मानतो की तुम्ही मी जे काही अ, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडलं ते तुम्ही ऐकलत. सिंधू जन अकॅडमीचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.